अकोला शहराला पाणी पुरवठा करणारा महान येथील काटेपूर्णा धरणामध्ये अत्यल्प झालेल्या पावसामुळे पाण्याची पातळी ही धरणामधील अत्यंत खालावली आहे। आता सध्या धरणामध्ये केवळ 15.209 दलगमी म्हणजेच 17.61% उपयुक्त पाणीसाठा हा शिल्लक राहिलेला आहे आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी ही वाढत असतानाच धरणातील साठा मात्र झपाट्याने कमी होत आहे। तर या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाने शहरात तात्काळ पाणी कपातीचा मोठा निर्णय घेतलेला आहे। तर नवीन निर्णयानुसार शहरात सध्या सुरू असलेल्या 4 दिवसाआडचा पाणी पुरवठा बंद करून आता तोच 5 दिवसांआड म्हणजेच थेट 6व्या दिवशी केला जाणार आहे। तर पाऊस लांबल्यास जलसंकट अधिक गडद होऊ नये म्हणून हे पावलं उचलण्यात आलेली आहेत आणि महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेण्याची आव्हानही केलेले आहे आणि तसंच जो उपलब्ध पाणी आहे त्या पाण्याचा भरपूर प्रमाणामध्ये पुरेसा साठा हा साठवून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय न करता प्रशासनाला सहकार्य करावे असेच महानगरपालिकाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे। अकोल्याहून प्रियंका जाधव, नवराष्ट्र। बरोबर। आता सध्या तुम्ही पाहू शकता की धरण सध्या आजच्या स्थितीमध्ये 17.61% एवढा जलसाठा आपल्याकडे उपलब्ध आहे। पण आता अल निनोचं सावट होतं, मान्सून उशिरा दाखल झाला, त्यामुळं पाऊस सध्या 1 जून पासून नाही म्हणता 200 mm च्या वर पाऊस जायला पाहिजे होता, पण सध्या काल 13 mm झाला, कालचा 13 mm पकडून आज 85 mm पाऊस आतापर्यंत झाला। सध्या 250 mm पर्यंत तरी पाऊस पाहिजे होता, भले त्याच्यापेक्षा जास्त असला तरी परवडलं असतं। पण सध्या इरिगेशन आउटलेट सुरू आहे, अकोला सिटीला जलसिंचन म्हणजे पाण्याचा साठा जातोय, त्यामुळं सध्या आता 17% वर स्थिती आली आहे आणि समजा जर आता अजून जर मान्सून बऱ्यापैकी रेग्युलर नाही झाला तर सध्या जलसंकट येण्याची शक्यता आहे। पण त्यानुसार आता पावलं उचलतोय आम्ही, त्यावर जे आम्हाला समजा आम्ही जे काही करू शकतो त्यासाठी इरिगेशन आउटलेट खूप कमी प्रमाणात सोडणं सुरू आहे, पण सुरू आहे। परवाच्या दिवशी सकाळी 11 वाजता पासून ते काल सकाळी 7 वाजेपर्यंत असं 200 क्युसेकचं पाणी सोडणं सुरू आहे। पण आता यावर निसर्गाची काय साथ मिळते त्यावर डिपेंड आहे की सध्या काय परिस्थिती होऊ शकते म्हणून। आपल्या सर्वांना विदितच आहे, यावर्षी आपला पावसाळा बराच लांबलेला आहे। आपल्या महान धरणामधील पाण्याची पातळी पाहता आपण काटकसरीनं पाणी वापरण्याची गरज आहे। मी सर्व शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपण पाण्याचा काटकसरीने वापर करावा। नागरिकांना पुरेसं पाणी देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहेच, परंतु आपणही आपल्या पाण्याचा वापर जर जपून केला तर येत्या पावसाळ्यामध्ये पूर्ण धरणामध्ये संपूर्ण साठा उपलब्ध होईपर्यंत आपल्याला हे पाणी जपून वापरावं लागणार आहे। सर्वांना आवाहन करतो की आपण काटकसरीनं पाण्याचा वापर करावा।